या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्सव आहे, कारण राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे माननीय मनसे नेते दिलीपबाबू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याची आज 11 तालुक्याची बैठक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। त्या आढावा बैठकीसाठी मी पंढरपूरचा तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, माझ्यासोबत सर्व पंढरपूर आणि मंगळवाडा माडा सर्व मतदारसंघाचे कार्यकर्ते आज सोबत आलेले। अतिशय राजसाहेबांना जो 288ची जागा लढवायचा हा निर्णय घेतला आहे, तो कार्यकर्त्याच्या जोरावर घेतला आहे। कारण कार्यकर्त्याचा जोश त्या ह्याच्यामुळं साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं राजसाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सर्व 11 तालुका, त्या 11 तालुक्यामध्ये उमेदवार देणार आहे। मी स्वतः माडा मतदारसंघामध्ये उत्सुक आहे, असे अनेक लोक माझ्या माडा मतदारसंघात पण आपले मनसेचे उत्सुक आहेत। आणि राजसाहेबांनी जर सांगितलं आम्हाला जे माणूस देईल ते आम्हाला मान्य आहे, अशा पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये आज असं वातावरण आहे। एकत्र सर्व तरुण आमच्या पाठीशी आहे। मराठा आरक्षणमध्येही आम्ही सहकार्य म्हणजे काम केलेलं आहे। त्यामुळे सर्व मराठा तरुण आणि सर्व ओबीसी असतील सर्व जाती धर्माची लोक आमच्या महाराष्ट्र मनसेच्या पक्षाच्या पाठीमागं उभा आहेत। राजसाहेबाला एक मुख्यमंत्री करायच्या भूमिकेमध्ये सर्व तरुणाची भूमिका आहे आणि त्यामुळे ही आम्ही आलेलो आहे। एकंदरीत 5 वर्षानंतर राज ठाकरे साहेब सोलापूर काय वातावरण 5 वर्षानंतर राजसाहेब हे आपले सोलापूरमध्ये येतात, पण आता साहेबांनी सध्या महाराष्ट्र पूर्ण दौरा काढलेला आहे। आता प्रत्येक पदाधिकारी यांच्या सगळ्या मनाच्या मध्ये जोश निर्माण झालेला आहे। कारण की साहेब प्रत्येक पदाधिकारी असो किंवा कोण आम्ही तुमचे संघटनेचे अध्यक्ष आहेत, सगळ्यांशी ते संवाद साधतो। कसं असेल म्हणजे विधानसभेची लढाई हे एकदम आमच्या पद्धतीने तर आम्ही पदाधिकारी पद्धतीने तर आम्ही एकदम जोरात आणि तयारीने लढवणार आहे। लोकसभेत राज ठाकरे साहेब शांत होते, म्हणजे त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला नाही, भूमिका जाहीर केली, पण विधानसभा सोहळ्यावर लढवणार म्हणतात, काय वाटतं? निश्चितच राजसाहेब हे विधानसभेची निवडणूक लढवत आहे। आमचे महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून समाजाची सेवा करतायत, लोकांची सेवा करतायत आणि त्यांना ते निवडणुकीसाठी कधी सामोरं जातोय आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊन या समाजातील मतदान खेचून घेऊन विजय संपादन करण्याच्या आतुरतेत आमचं सर्वच कार्यकर्ते आहेत। म्हणूनच ही विधानसभेची 288 जागा लढवण्याचं ठरवलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्य करत असताना समाजाची अनेक कामं केलेली आहेत। राजसाहेबांची आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा एक मोठी क्रेज आहे, गर्दी खेचून आणणारा नेता म्हणून त्यांची एक ओळख आहे। अशा या नेत्यांचं आम्ही कार्य करतो आहे। आम्हाला नक्कीच खात्री आहे देशामध्ये एकही असा नेता नाही की युवकांना खेचून आणण्याची क्षमता एकाच नेत्यामध्ये आहे। त्यामुळं राज्यातील युवक मोठ्या संख्येनं राजसाहेबांच्या पाठीमागं आहेत। आपला भारत देश हा जगामध्ये एक युवकांचा देश म्हणून संबोधला जातो आहे आणि युवकच राजसाहेबांच्या पाठीमागं मोठ्या संख्येनं उभा आहेत। म्हणून या आपल्या या राज्यामध्ये नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येणार आहे। काळ्या दगडावची पांढरी रेघ आहे। 288 जागा लढवणार आहे, पण राज ठाकरे साहेब स्वतः निवडणुकीला उभे राहिले पाहिजे, काय वाटतं? 100% यायला पाहिजे का? यायला पाहिजे, कारण युवा नेता पुढे यायला पाहिजे। हे पाठीमागचे जेवढे लोक आहेत त्या लोकांनी युवांसाठी काय केलं नाही, त्यामुळे 100% यायला पाहिजे। त्यांनी जर महायुतीला जर त्यांना ऑफर दिली तर ते जायला पाहिजे का स्वतंत्र लढायला पाहिजे, काय वाटतं? राजकारणात जे ठरवते ते ठरवते। 5 वर्षानंतर ते सोलापूरात आले, तेच प्रेम तेच जोश आहे 100% तेच जोश आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे, कमी नाही आणि वाढतच राहतं। 5 वर्षानंतर ठाकरे साहेब सोलापुरात आले, काय वातावरण आहे आणि निवडणूक लढवणार म्हणतात, कितपत यश? वातावरण 100% सर एक नंबर वातावरण आहे। कारण जनसामान्यांचे जे कवयर आहेत ना, बापू आहेत, ते बापूच होते, त्यांच्या माध्यमातून जनमत आहे 100% बापूंचं, 1% सुद्धा कमी नाही। लोकसभेला मनसेची भूमिका शांत होती, पण विधानसभा स्वबळावर म्हणतात, महायुती जायला पाहिजे मनसेनं का स्वबळावर? जे साहेब सांगते, साहेब सांगते ते साहेबांनी उभं राहायला पाहिजे नाही, हो स्वतः उभं राहायला पाहिजे। काय वाटतं आज बैठका देखील आहेत, राज ठाकरे साहेब
5 वर्षांना सोलापुरात आले कसं बघते? कारण आम्हाला भरपूर आनंद होतो साहेब. खूप दिवसांना झाल्यानंतर आमच्या लोकसभा झाल्यानंतर विधानसभेत तयारी चालू आहे. साहेबांनी सांगितलं अठरा तालुक्यात तुम्ही तयारी करा. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने आलो. पुढं भाजप अजित पवार गट काँग्रेस तगडे आव्हान आहे कसं? तर आमच्या समोर तगडे बिगडे का नाही. आमच्या जे साहेब निर्णय घेतो तो आमच्यासाठी साहेब स्वतः निवडणूक उभे राहायला पाहिजे. साहेब ठरले कशी असणार आहे लढत? कारण लोकसभेला शांत होते पण विधानसभेला यावेळेस वादळी समजते. म्हणून जरा मी म्हणतात की आम्ही सगळ्यांना पाडू पण अशा वेळेस मनसे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, धनगर आरक्षण मुद्दा आहे. आमच्या साहेबांना त्यावेळेस आमचा मराठा आरक्षणाचा मुद्दा कारण की साहेबांना सांगितलं. हां आमचे साहेब बोलतील ना काय असेल विषय जर मनसे जर सत्तेत आली तर काय होईल? परिवर्तन आमच्या साहेबांनी 2006 वेळेस सांगितले. महाराष्ट्र विजन जनतेसमोर मानणारा महाराष्ट्राला पहिला नेता फक्त राजसाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र. ते आता 5 वर्षाला जरी आले असतील तर मी पंढरपूर महिला शहराध्यक्ष असायची आणि बापूंचं कार्य उत्तम आहे, अतिउत्तम आहे आणि राजसाहेब पण त्यांच्या पाठीशी आहेत. तर आम्ही की नाही संक्रांतीच्या हळदी कुंकू करतो, बचत गटातून कार्यक्रम घेतो, गौरी गणपतीचे कार्यक्रम घेतो आणि त्यातून बापूंनी बचत गटाच्या मायक्रो फायनान्स बापूंना पंढरपूरसाठी द्यायला पाहिजे मनसेकडून. हो द्यायला पाहिजे ना, कारण त्यांचं कार्यच खूप चांगलं आहे आणि महिलांचा आमचा पाठिंबा पण आहे तसा आणि ते कार्य पण करतात. तर निश्चितच ते विधानसभेच्या याला बहुमताने हे आम्हाला मनापासून गॅरंटी आहे आणि त्यांना ते दिलंच पाहिजे. स्वबळावर लढलं पाहिजे की महायुतीत गेलं पाहिजे? स्वबळावर लढलं पाहिजे कारण तशी त्यांची कामगिरी पण आहे आणि ते करण्यासाठी पण प्रत्येक गोष्ट स्वबळावर. राज ठाकरे साहेबांनी निवडणुकीत उतरायला पाहिजे का स्वतः उमेदवार विधानसभेसाठी? मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.